आंदोलन जर लोकशाही मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये। एक माणूस जवळ धरण्यापेक्षा मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना, का सांभाळायचं एवढं? काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं? अमित शाह साहेबाला काय विशेष आहे एवढं? किती योग कोण आहे त्या प्रधानाला त्याला काढायचं काय? कशामुळे आवडीता तुम्ही विनाकारण? जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटलं झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटलं होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे त्याबद्दल। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे, व्हायला पाहिजे की नाही राजीनामा? का नाही व्हायला पाहिजे तेच म्हणतो ना मी, का नाही घ्यायला पाहिजे? का सांभाळायचं? जर पोरांचं वाटलं झालं देशातल्या तर मोदी साहेबांनी 100% त्याला त्या पदावरून हटवलं पाहिजे, 100% हटवलं पाहिजे। आज आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे, अशुभ डोळ्याच्या नळकांना देखील फोडला गेला, आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला गेला असं बोललं जातं। मी एक सांगतो की आंदोलन दडपणं हे काम सरकार कधी पण करतं। आजच नाही, इथून पाठीमागचे अनेक अनुभव आहेत की सरकारच्या वतीने ती गोष्ट होतीच, 100% ती केलीच जाते। आपण ठाम राहायचं असतं, आपण लढायचं असतं, आपण अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं। आणि देशातल्या लाखो लेकरांचं जर वाटलं झालं असेल तर सरकारनं सुद्धा त्या मंत्र्याचा राजीनामा 100% घेतला पाहिजे। अनेक ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा मिळतोय, अनेक नेते अभिनेते असतील, सगळेच येतात, सगळेच आम्ही बोलतो म्हणजे सातच आहे ना, म्हणूनच बोलतो ना, म्हणजे आपला पण या आंदोलनाला पाठिंबा सात आहेच ना, नसतं तर आम्ही बोललोच नसतो ना। कारण ते वयस्कर आहेत बसलेले, काय नाव आहे ते सोनम भाऊ बसले, ते अवयस्कर आहेत, त्यांना साथ दिली पाहिजे सगळ्यांनी। आपल्या सोबत असणार हो, ते वयानं जर इतके वयस्कर आहेत आणि उपोषण करतायत तर सरकारने विनाकारण त्यांच्या हालापेक्षा नाही केल्या पाहिजे। त्यांचं म्हणणं काय, चर्चा केली पाहिजे सरकारनं, त्यांचा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे। त्यांचं वय खूप आहे, इतका वयस्कर माणूस आपल्या देशात जर गोरगरिबांच्या लेकरासाठी उपोषणला बसतोय तर त्याची चर्चा करून दखल घेतलीच पाहिजे। इतकं बेदखल करायचं काम सरकारकडून नाही झालं पाहिजे। आंदोलकांनी आज संसदेवर जाण्याचं सांगितलं होतं, संसदेवर जाण्यापासून त्यांना रोखलं जात आहे, लाठीचार्ज होतोय, अशुभ नळकांड्या फोडल्या जात आहे, म्हणजे त्यांना आंदोलन करू दिलं जात नाही। आंदोलन बंद पाडायचे ती भूमिकाच असते सरकारची, ते बंदच करणार, आपण ठाम असलं पाहिजे। दिल्लीमध्ये आज हजारो विद्यार्थी होते त्या आंदोलनात, तुफान लाठी हल्ला विद्यार्थ्यांवर झाला, दिल्ली पोलिसांनी आज लाठी हल्ला केला। नाही, ते चुकीचं आहे, सरकारनं ते चुकीचं केलं। कुठल्याही शांततेचे आंदोलन मोडून काढायला, हे बघा तुम्ही विचार नाही मोडू शकत, तुम्ही गोरगरिबांच्या लेकराचं हल्ले करून भविष्य नाही उद्ध्वस्त करू शकत। त्या वयस्कर सोनम भाऊंची मागणीच काय आहे की गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या पाठीशी लोक उभे राहणारच ना। तुम्ही सरकार आहेत म्हणून तुम्ही दडपशाही करून आंदोलन नाही मोडू शकत लोकशाहीतले, म्हणून ते सगळेच लोक त्या सोनम भाऊचं वय बघून त्यांच्या पाठीशी नक्की येतात। ते कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत कोणाला माहित नाही, परंतु आजचा मुद्दा तरी त्यांचा विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, त्यामुळं आज त्यांच्या सोबत लोक आहेत। भविष्यात हे आंदोलन आणखी उग्र होईल आजच्या घटनेनंतर? उग्रने न्याय नाही मिळणार, आम्ही सुद्धा आंदोलन करून येत, उग्रने न्याय नाही मिळणार आपलं, असं लोकशाही मार्गानंच जे सोनम भाऊ करतायत त्या पद्धतीनंच लोकशाही मार्गानं केलं पाहिजे, न्याय 100% मिळतो। शेवटचा प्रश्न असा